चला अतिरिक्त वेळ घेऊ नये. रतन या आपण जरा समालोचन कक्षाजवळ. मॉन्टी आणि अक्षय, आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये अक्षय आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत बऱ्याच वेळा या खेळाडूला आपण पाहिलंय. तिन्ही सत्र त्यांनी आपल्या फलंदाजांनी आणि कर्जत टेनिस क्रिकेट मधील वंडर बॉय मोहन पारदी यांचा फेवरेट हरिचंद्र पोकळा ऑन बॉलिंग मार्क आपण पाहतोय. तर सामोरे अक्षय. क्या बात आहे, जबरदस्त पहिला चेंडू तर काय सुरेख टाकलाय. गोलंदाजीचं विश्लेषण आपण नेहमीच खूप चांगलं पाहतोय. अक्षय स्ट्रायकर एंडला, मॉन्टी नॉन स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू लेग स्टंप वरून आतमध्ये पिच होत होता, त्यामुळे निश्चितच हरिदोरे पंचांची भूमिका नेहमीच पार पाडतात, परंतु यावेळेला आपल्या मित्रावर दबाव देण्याचा प्रयत्न होता. परंतु सुरेश निरगुडा तटस्थ. आणि रामाचीवाडी कुठेच जाऊ नका, पण हा तिथे समोर बसा, गायब होऊ नका, कारण फटाफट आजचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मैदानाची डागडुजी सुद्धा स्वयंसेवकांना करायची आहे उद्यासाठी, त्यामुळे आपण त्वरित कोणताही अतिरिक्त वेळ घेणार नाहीत. हा सोपा फटका, थोडासा शॉर्ट ऑफ द लेंथ. यावेळेला लेंथ परखली होती, लेंथ पाहिली होती, थोडासा शॉर्ट आर्म पुल केलाय. एवढी ताकद या फलंदाजामध्ये की सहज सीमारेषा पार केले. तिसऱ्या चेंडूवर आलाय मोठा षटकार, षटकाराने खोललंय खातं. 3 चेंडू नंतर बिनबाद 6. पुन्हा एकदा, पुन्हा शॉर्ट पिच, पुन्हा शॉर्ट पिच. यावेळेला 2 चेंडू. ईट का जवाब पत्थर से, सो सोनार की एक लोहार की, अशा पद्धतीत आपण पाहिलं तर 4 चेंडू नंतर 2 चेंडू डॉट. 2 चेंडूवर आलाय षटकार. अक्षय पाहिलं ना, तर मी का आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत असतो हे इथे दाखवून दिलं जातंय. सहजरित्या चेंडूला फेकून दिले जाते. ताकद एवढी जबरदस्त की बॉटम हँडचा जबरदस्त फटका आपण पाहतोय. सहजरित्या चेंडू फेकून दिला गेलाय षटकारांसाठी. आणि पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर चेंडू गुडलाईन स्पॉटवर टाकले होते. यावेळेला चेंडू अर्ध्या पिच मध्ये होते, सहज फेकून दिले. यस, हा चांगला चेंडू आहे. आणि इथे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सुरेख प्रयत्न. हे चेंडू टाकणं गरजेचं आहे, कारण खूप सोपे चेंडू होते. अर्ध्या पिच मध्ये चेंडू टाकल्यानंतर अक्षय सारखा फलंदाज तुम्हाला माफ करणार नाही. त्याच्या बॅट मधून सहज धावा येतात, मोठे फटके येतात. आणि ते मॉन्टी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन राखलंय. कुमार ढुमणे सारखा मोठा फलंदाज पॅव्हेलियन मध्ये ह्या दोन्ही आपल्या खेळाडूंचा खेळ पाहतोय. मॉन्टी लेफ्ट हँड फलंदाज. हा मॉन्टी सुद्धा एक मोठं नाव खोपोली क्रिकेटसाठी. पुन्हा एकदा, आणि झेल तर होणार नाही. आणि सुरेख क्षेत्ररक्षण सांगता चांगली केले. 2 खराब चेंडू होते, परंतु सांगता चांगली. 14 धाबा पॉवर प्ले मध्ये चांगलं षटक या मैदानामध्ये. तरी काय विचार केला ना आपण तर पोटेन्शियल एवढा आहे हरिचंद्र पोकळामध्ये, परंतु ते 2 चेंडू त्याला स्वतःला आवडले नसतील. एवढ्या म्हणजे कोणताही फलंदाज जरी असताना तरी त्या फलंदाजांनी सहजरित्या ते चेंडू फेकून दिले असते सीमारेषेच्या बाहेर, तर तिथे अक्षय सारखा फलंदाज त्याला कुठे माफ करणार आहे. यस, 6 चेंडूंचा खेळ झालाय. बिनबाद 14 धावा धाव फलकावर आल्यात. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज सौरभ. म्हणजे टपालवाडी संघ सुद्धा नवोदित खेळाडू आणि गोलंदाजांकडे गेलेले आहेत.
पुन्हा एकदा हा फटका फसलाय. सोपा झेल आहे सौरभकडे. सहज टिपलाय. मॉन्टी होईल बाद. नवीन फलंदाज कुमार ढुमणे. मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील. पाहिलं आपण ना तर कामाच्या व्यापामुळे फारस सामने खेळायला मिळत नाहीत. अग्निशमन दलामध्ये कार्यरत असणारे कुमार ढुमणे यावेळेला आपल्या संघासाठी दुसऱ्या क्रमांकावर येत आहेत. परंतु जेव्हा जेव्हा कुमार ढुमणे आलेत ना तेव्हा तेव्हा गोलंदाजांना घाम फुटलाय. जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना कुमारला तर त्याची जी शरीरयष्टी आहे ना ते शरीरयष्टीलाच पाहून गोलंदाजांना घाम फुटतो. तर पाहूया पुन्हा एकदा रुपेश टू कुमार. आणि काय चेंडू टाकला होता. थोडासा इनस्विंग होणारा चेंडू. हल्लीच्या नवीन पोरांची खासियत आहे मोहन पारधी की समोर कोणी असो ती घाबरत नाही. मग ते फलंदाजीला यावत की ते गोलंदाजी करो. काल आपण पाहिलं कादरी नावाचं वादळ इथे म्हणजे ज्या गतीने चेंडू येत होते ना त्याच तिप्पट चौपट गतीने ते चेंडू बाहेर जात होते. सुरेख 2 धावा सहजरित्या. थोडं फंबल. यस 3 चेंडूवर सुरेख खेळ दाखवलाय रुपेशाने. पुन्हा एकदा वाईडिश लाईनचा वापर. आणि हे आयोजकांचं कौशल्य आहे. मोहन पारधी स्वतः एवढं क्रिकेट खेळले त्यामुळे त्यांनी गोलंदाजांसाठी जी वाईडिश लाईन ठेवले ना तिचं मी कौतुक करेन. कारण हल्ली झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी काहीच राहिलेलं नाही. आणि एक आपण नवीन रूल पाहिला मोहन तर दोन्ही बाजूला आपल्याला क्या बात आहे. हा सुद्धा चांगला चेंडू होता. कौशल्यावर खेळलाय. कुमार ढुमणे त्याच्या नावावर खेळलाय परंतु ब्लॉक होल डिलिव्हरी होती. सहजरित्या स्टेट ऑन द जिथे सेफे शॉट खेळता येईल तिथे हा फटका खेळलाय. अन्यथा गोलंदाजांनी कोणतीही चुकी केली नव्हती. एवढा सुंदर चेंडू होता परंतु त्या सुंदर चेंडूला सुद्धा चौकारासाठी धाडले. हे फलंदाजाचं कौशल्य आहे. निर्धाव चेंडू होता. हरी दोरे यांनी चुकी केले. यस इनसाइड एज होती परंतु आपण पाहिलं तर निश्चितच सुरेख षटक हाताळले. कौतुक करेन मी. मात्र 10 धावा दिल्यात. त्यातील एक चौकार हा नशिबाचा मानूया आपण. दुसरा एक चौकार कौशल्यपूर्ण चौकार होता. खोदून काढलं त्या चेंडूला पण तो अक्षय कॉन्फिडंट प्लेयर आहे. स्वतःच्या मनगटावर ताकदीवर खेळणारा फलंदाज आहे. स्वतःवर आत्मविश्वास एवढा परिपूर्ण आहे या खेळाडूला. धावफलकावर धावा झाल्यात 24. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 14. या षटकात धावा आल्या 10. क्या बात आहे. पंचांकडे बाची अपेल. पंच घेऊ शकतात. पंचांना बेत असेल
बघा मोहन पारधी. बघताय टेक्निशियन, शांत बसा, कारण हा फक्त पंचांचा रिव्ह्यू आहे. बॉल पायाला लागलाय परंतु लेग स्टंपवर आहे. चांगला चेंडू, क्या बात आहे. पुन्हा एकदा जबरदस्त, आणि इथे बाद होईल, आता बाद होईल, आता बाद होईल, झालाय बाद. काय जबरदस्त चेंडू टाकले, दोन्ही चेंडू ब्लॉक होल, जबरदस्त. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय शॉर्ट कव्हर मध्ये. सचिन विथ हिटमॅन जर्सी 45 नंबर. दोन चेंडू झालेत, दोन चेंडू झाले, दोन्ही ब्लॉकवर डिलिव्हरी होते. कुमार ढुमणे, पाहूया. चौकार दोन आलेत परंतु कॉन्फिडन्स नव्हते, त्यांच्याकडून षटकार खूप येतात, अजून एकही आला नाही. हा षटकार, ही ताकद आहे. तुम्ही फुलटॉस बॉल दिला ना तर मी सांगितलं तुम्हाला 100 मीटर जरी षटकार ठेवले ना तरी ते येतील कुमार ढुमणे यांच्या बॅटमधून. आणि आपण पाहिलं तर यावेळेला ते सज्ज आहेत ब्लॉकवर डिलिव्हरीसाठी. आणि पुन्हा फुलटॉस होता, मिस आउट झालाय फटका. कुमार ढुमणे स्वतः जाणतायत हा फटका माझ्याकडून चांगला गेलाय. षटकारासाठी हा चेंडू निश्चितच होता. 4 चेंडूंचा खेळ झालाय, कौतुक करेन तनयचं. एक षटकार देऊन सुद्धा त्यांनी 3 चेंडू चांगले टाकलेत. इनसाइड एज आहे, ही धाव जाईल कुमार ढुमणे यांच्या खात्यात. तनय टू सचिन, पुन्हा एकदा परंतु प्रोटेक्शन आहे, अडवलाय आणि चांगला अडवला होता, चांगला घालवला. सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं. 2 धावा निश्चितच वाचवल्या होत्या आपल्या संघासाठी, परंतु अंतिम क्षणाला पुन्हा एकदा चेंडू बॉडीला लागला आणि चेंडू गेलाय चौकारला. परंतु 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर वारंवार मला वाटतं ब्लॉकवर डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होतोय मोहन, त्यामुळे चेंडू फुलटॉस जातोय. अजून तेवढंस कौशल्य गोलंदाजाला आत्मसात करावं लागेल. शेवटचा चेंडू, यस, हा सुरेख चेंडू. एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. सुरेख गोलंदाजी टाकली होती. 3 चेंडू ब्लॉकवर टाकले, 3 चेंडू फुलटॉस होते. 2 चेंडूवर 10 धावा आल्या, एका चेंडूला मिस हिट झाला. 3 षटकानंतर धावफलक जाऊन पोचलाय 36च्या घरामध्ये.
शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज विवेक. तीनही गोलंदाज हरी पोकळा यांच्या नंतरचे खूप चांगले वाटले. म्हणजे एक हरी दोरे यांनी एक चांगली फळी गोलंदाजांची तयार केले आपल्या संघासाठी. क्या बात आहे, झेल टिपावा, क्या बात आहे. कारण कुमार ढुमणे जेवढे चेंडू खाली राहतील तेवढं खूप चांगलं असेल ते टपालवाडी संघासाठी. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावर आहे. दोन्ही चेंडू निर्धाव. राज, ज्याला बाहुबली संबोधलं जातं खोपोली संघासाठी, कुमार ढुमणे यांचे बंधुराज. चार चेंडूंचा खेळ शिल्लक. राज आणि कुमार बंधूंची जोडी. चला भडवळवाडी बनाम कलोते. हे 4 चेंडू झाल्यानंतर आपण सुद्धा त्वरित यायचं आहे. यस, सूर्य क्षेत्ररक्षण. 3 चेंडू आहेत कुमार ढुमणे. पाहूया. 50 धावा डिफेंड झाल्यात पहिल्या सामन्यात. आतापर्यंत रोखलंय 3 चेंडूवर 1च धाव मोजले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेंडू बघा हा, नाहीतर पुन्हा एकदा भुलैला नाही आहे. षटकार, क्या बात आहे. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 धावा. ही ताकद आहे. थोडस तुम्हाला जे खोल टप्प्याचे चेंडू टाकले होते ते रिच पासून लांब ठेवावं लागेल कुमार ढुमणे यांच्या. गोलंदाजी चांगली टाकले. यस, हा फेकलाय, सहजरित्या फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून गेलाय. षटकार. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. 49 धावा. 49 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. षटक चांगलं मानेन मी. 13 धावा गेल्यात. हा चेंडू चांगला टाकावा लागेल, अन्यथा विश्लेषण बिघडू शकेल. कारण कुमार ढुमणे सारख्या फलंदाजाला गोलंदाजी करणं हे एक दुःस्वप्न असतं. आणि गेलाय, फेकून दिलाय. 55 धावा झाल्या. 56 धावांची गरज. जबरदस्त फटकेबाजी. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार आलेत कुमार ढुमणे यांच्या बॅट मधून. मी पुकारतो कलोते संघाचा कर्णधार आणि भडवळवाडी. चला बोथ कॅप्टन्स.
चला 57 धावांची 56 धावांची गरज आहे. 55 धावा धावफलकावर झाल्यात. 3 चेंडू मागे एकच धाव आल्यानंतर कुठेतरी कुमार ढुमणे यांनी नवोदित गोलंदाज विवेक यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. बॅक टू बॅक 3 षटकार आले त्याच्या बॅट मधून. पाहिला आपण तर हा डिटर फलंदाज आहे. या फलंदाजाचा मिस हिट चेंडू सुद्धा षटकार पार करतो. आणि थोडंसं पाहिलं तर इथे बाउंड्री लाईन सीमारेषा अजून थोडीशी जवळ आहे, त्यामुळे गोलंदाजांचा कर्दन काळ ठरणारी फलंदाजी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. विवेक आणि अजय ही जोडगोळी जाते. 14ची सरासरी राखायची आहे. येणारे 24 चेंडू 56 धाबांची गरज. 14ची सरासरी राखायची आहे प्रति षटका मागे. चला भडवळवाडी आणि कलोते कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत आपले. गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज अक्षय. 14ची सरासरी पाहूया. अजय आणि विवेक सलामीची जोडी आपण पाहतोय. सुरेख फटका गेलाय क्षेत्ररक्षकाला चकून. 4 धाब्यांसाठी सुरुवात सुरेख. अशाच पद्धतीने थोडस कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. चांगल्या चेंडूला तुम्हाला गॅप्स मध्ये टाकावे लागतील. खराब चेंडू तुम्हाला फेकून द्यावे लागतील. तर असं तुम्हाला खेळावं लागेल. अजयनी सुरुवात चांगली केली. खराब चेंडू नव्हता, परंतु चेंडूला गाईड केलंय ते पॉइंट रिजन मधून. पुन्हा एकदा कोणतीही संधी नाही. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी होती, परंतु फलंदाजी सुद्धा काय जबरदस्त चालू आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे, कारण तुम्हाला मोठे षटकाराचीच गरज नाही, तर तुम्हाला मैदान एवढं सुरेख आहे की बिटवीन द गॅप्स आणि खेळलात ना तुम्ही, तर इथे क्षेत्ररक्षणासाठी कोणतीही संधी नाही. जर का एकदा तुम्ही क्षेत्ररक्षक बीट केलात तर तुम्हाला इथे चौकारच मिळणार आहे. सुरेख. आता विचार करायला भाग पाडलाय अक्षयला. आणि इथे फलंदाज होईल बाद. 3 चेंडू 8 धावा केल्यात आपल्या संघासाठी. छोटेखानी चांगली खेळी करून होतोय बाद. फलंदाज जातोय नवीन हरिदोरे. या पंचक्रोशीतील आणि नेरळ विभागातील आदिवासी टेनिस क्रिकेट मधील पहिला सर्वात दिग्गज खेळाडू कोण असेल तर हरिदोरे. पंचांच्या भूमिकेत असणारे सुरेश निरगुडा आणि हरिदोरे हे दोन्ही हे एकमेकांचे परम मित्र. यावेळेला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत सुरेश निरगुडा, हरिदोरे. बऱ्याच कालावधीनंतर मी त्यांची फलंदाजी पाहणार आहे. चांगला अक्रॉस द फटका खेळलाय आणि चेंडू आलाय. अगोदरच खरं म्हणजे ट्राय करणं गरजेचं होतं. चेंडू बाउंड्री लाईनला गेल्यानंतर क्षेत्ररक्षकांनी उडी मारली, हे थोडं चुकीचं झालं. छोटासा क्षेत्ररक्षक आहे, त्याला तितकेसं, कारण अगोदर त्यांनी उडी मारली असती तर चेंडू थोडा मागे अडला असता. परंतु असो, सुरुवात चांगली झाली. चौकार आलाय हरिदोरे यांच्या बॅटमधून. कॉन्फिडंट नव्हता तेवढा, फटका हा चौकाराचा नव्हता, परंतु गेलाय चौकार. आणि हा 4 धाबा कॉन्फिडंट वाढवतील त्यांचा. पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा चुकी होते.
आणि मला वाटतं खोपोली संघातील क्षेत्ररक्षकांना मैदान सूट होत नाही, थोडं रिलॅक्स खेळायचं आहे आपण. म्हणजे पाहिलं आपण ना तर थोडीशी हाराकिरी होते. कुमार डुमने थोडं जवळ घेऊन खेळाडूंना समजावा आपण, अन्यथा या मैदानामध्ये दुखापत होण्याची संधी फार कमी आहे. सुरेख पिच होणारा चेंडू होता लेग स्टंपवर, चांगलं कमबॅक केलंय. एका षटकाचा खेळ संपलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 13च्या घरामध्ये. सरासरी जी होती ना ती सरासरी आपण पाहिलं राखले. 14ची सरासरी होती, 13चे आले, 3 चौकार आले होते. आता बिग फाईट कुमार डुमने बनाम हरिदोरे. आणि तसं पाहिलं तर 360 मध्ये खेळणारा खेळाडू आहे हरिदोरे. अक्रॉस द लाईन हा फटका त्याचा खूप आवडता फटका. भडबळ संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कलोते संघ आपण आले असाल तर आपला कॅप्टन इकडे पाठवायचा. आय थिंक समोर मोहपाडा बदलापूर दिसतोय. कलोते संघाने सुद्धा पाचारण करायचं आहे. क्षेत्ररक्षणाची रचना पाहताना कुमार डुमने 7-8 पावलांचा रनअप. फटका फसलाय, झेल होणार नाही वाटत होतं, कारण क्षेत्ररक्षणावर विचार करावा लागेल. थोडस मला वाटतं तोच क्षेत्ररक्षक आहे, कारण एकदा एका क्षेत्ररक्षकाला जर चेंडूनी घेरलं तर तोच त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू वारंवार जातो असं नेहमीच आपण पाहतो. आणि तिथेच दुखापत असेल ना कुमार, तर एक्स्ट्रा खेळाडू असेल तुमच्याकडे तर तुम्ही घेऊ शकता, त्याला विचारा. हा, कारण आपल्याला जा येऊ शकता तुम्ही, काय नाही असं. या थोडं बाहेर निवांत बसा, नेक्स्ट मॅच खेळू शकता तुम्ही. 12व्या प्रतिनिधींनी मोबाईल वगैरे असतील जवळ तर ठेवायचे तिकडे. अगोदर सूचना का देतोय, कारण हे आपल्याला आता समजलं पाहिजे. पाणी द्या त्याला मोहन. बसा पॅव्हेलियन मध्ये शांत. यस, 2 धाबा आल्यात यावेळेला यष्टांच्या जवळ. आणि हरिदोरे इथे मात्र संघाला गरज होती त्यांनी थांबण्याची, परंतु होतील बाद. नवीन फलंदाज हरिश्चंद्र पोकळा. थांबावं लागेल थोडस मैदानात, कारण आपण पाहिलं ना तर कुमारनी 2 चेंडू टाकले, 2च धावा दिल्यात. या चेंडूवर मिरची खाल्ली तिखट आणि विकेट गेली फुकट, असं प्रकाश साहेबांचा डायलॉग वापरावा लागेल. कारण कोणती संधी नव्हती, एका धावेची कोणती गुंजाईश नव्हती इथे, परंतु अक्षरशः विकेट फेकली आहे. कोणतरी फलंदाज बादच झाला असता पाहतोय. परंतु चांगली ही गोष्ट आहे की हरिश्चंद्र पोकळा, ज्याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके येतात, छोटीशी मूर्ती आहे परंतु मूर्ती लहान कीर्ती महान, अशा पद्धतीचा हा खेळाडू आहे. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया, फ्लेक्झिबिलिटी खूप जबरदस्त आहे. त्यामुळे शॉर्ट पिच चेंडू असो, ब्लॉकर डिलिव्हरी असो, कनेक्शन त्याच्याकडून चांगलं होतं, नेहमीच चांगलं होतं. क्या बात है. वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते कुमार डुमने यांच्याकडून. काय गोलंदाजी पाहिला आपण तर सुरेख.
यावेळेला चेंडू आणि बॅटचं तितकंसं कनेक्शन नाही. हे षटक थांबून ठेवलंय. 2 चेंडू आहे. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला पाहिजे, कारण 56 धाबा जमवायच्या आहेत. धावफलकावर धाबा मात्र 16 झाल्यात. 40 धाबांची गरज आहे. येणारे 14 चेंडू आणि 40 धाबा. त्यामुळे निश्चितच या 2 चेंडूवर एखाद दुसरा 6 बसला पाहिजे, तर काहीतरी हातपाय हलवता येईल. कारण 2 जे गोलंदाज आहेत ते उच्च दर्जाचे आहेत, अक्षय आणि कुमार. त्यांची षटकं इथे संपतील. कदाचित अपेक्षा असेल थोडेसे कमकुवत गोलंदाज असतील उर्वरित दोन्हीही, आणि त्यांना 35-36 धाबा तशा मोठ्याच मानाव्या लागतील, परंतु अशक्य नाहीत. ग्राउंड फिल्डिंग खराब होते. खराब ग्राउंड फिल्डिंग पाहतोय आपण. ही अपेक्षा नव्हती, परंतु पाहिलं आपण ना तर खोपोली संघाचा इतिहास राहिलाय की ग्राउंड फिल्डिंग मध्ये ते कमकुवत आहेत. कुमार आणि अक्षय सोडले ना तर इतर खेळाडू जरा ग्राउंड फिल्डिंग मध्ये कमकुवत आहेत. झेल वारंवार सोडले जातात त्यांच्याकडून. शेवटचा चेंडू, मोठ्या फटक्याची गरज. मोठा फटका येणार का? मारावा लागेल, परंतु आता अक्षयकडेच आहे. कोणतीही चुकी करणार नाही. येणारे 12 चेंडू 38 धाबांची गरज. मात्र 5 धाबा दिल्यात. 2 गडी बाद केलेत. सौरभ आणि यस कलोते संघ सुद्धा आलाय. नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण यानंतरचा सामना आपला आहे. बडवळ संघ इथे उपस्थित आहे. येणारे 12 चेंडू आणि यस 38 धावांची गरज. 12 चेंडू 38 धावांची गरज. 6 षटकार हे कॅल्क्युलेशन ठेवायचं आहे. हरिश्चंद्र पोकळा यांनी 6 षटकार, 12 मधील 6 षटकार. बारा चेंडू 38 ची गरज, परंतु हरी पोकळा यांना काही फलंदाजीची करता येत नाही. पाहिला आपण तर येणारे 11 चेंडू 37 ची गरज. सामना बनवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. येणारे 11 चेंडू 37 धावांची गरज. विचार केला आपण तर यस 1 धाव. विचार केला आपण तर या वेळेला 11 चेंडू 37 धावांची गरज. हा चांगला फटका जाईल चेंडू. क्या बात आहे. अशाच फटक्यांची गरज आहे. तुम्हाला सामना बनवावा लागेल. येणारे 10 चेंडू 31 धावा. कठीण नाही काही या सामन्यामध्ये, अजूनही कठीण नाही. येणारे 10 चेंडू 31 धावांची गरज. मी सांगतोय थोडस शांत खेळावे लागेल. खराब चेंडू आणि चांगल्या चेंडूवर सुद्धा आता तुम्हाला हमला चढवावा लागेल. थोडस आपल्या मनगटातील ताकद दाखवावी लागेल. षटकार या मैदानावर सहजरित्या येत आहेत. यस भडवळ संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. कलोते संघाला इथे पाचारण केलंय क्षेत्ररक्षणासाठी. पाहिला आपण तर येणारे 10 चेंडू 31 धावांची गरज. फलंदाज विवेक सौरभ काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज होईल बाद. येणारे 9 चेंडू 31 ची गरज. घणाघाती फलंदाजी करावी लागेल हरी पोकळा.
कारण 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू 31 धावांची गरज. येणारे 9 चेंडू 31 धावांची गरज. कमॉन बंडर बॉय हरिपोकळा. फलंदाजी दाखवावी लागेल. समोर गोलंदाज सुद्धा त्याच दमाचा आहे. पुन्हा एकदा हा रिव्हर्स मध्ये पाठवलाय षटकार. बॉल गेलाय सीमारेषा पार. चला बॉल घ्यायचा आहे पंच दुसरा. यस 8 चेंडू 25 ची गरज. सामना बनवताय. येणारे 9 चेंडू 8 चेंडू 25 ची गरज. सामना बनवलाय. या 2 चेंडूवर षटकार आला एखाद दुसरा तर शेवटच्या षटकामध्ये 18-19 धावा या मैदानात होत आहेत. हे मैदान तुम्हाला 22-25 धावा सुद्धा एका षटकात करून देण्याचं आहे. फक्त तुम्हाला शॉट सिलेक्शन चांगलं जमलं पाहिजे. आणि रिव्हर्स मारलाय षटकार त्यामुळे निश्चितच आता गोलंदाजाला घाम फुटला असेल. चेंडूला कनेक्शन करण्याची गरज होती. सहजरित्या फाईन खेळले असते तर चौकार बीट केलं असतं. आलाच पाहिजे. 7 चेंडू 25 ची गरज. 7 चेंडू 25 ची गरज. जय भिलोबा चषक 2025 दिवस दुसरा. काय आपण सामने पाहतो आजच्या दिवसात. फेकून दिलाय. क्या बात आहे. असाच फटकाय खेळण्याची गरज होती. येणारे 6 चेंडू 19 धावांची गरज. आता धाबे दणाणलेत खोपोलीकरांचे सुद्धा. 6 चेंडू 19 ची गरज. पहिल्या 2 चेंडूवर मोठा फटका आला ना तर खोपोलीकरांना विचार करायला भाग पडेल. चेंडू आलाय पंच. सहा चेंडू 19 धाबांची गरज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश तर फलंदाज सचिन. सचिन वाघ या खेळाडूने सुद्धा काही काळ टपालवाडीसाठी गाजवलाय. यस 6 चेंडू 19 ची गरज. यस टेनिस cricket.in चे प्रोप्रायटर कुणाल यांच्याकडून बॅक टू बॅक 3. यस कुणाल दाबणे यांच्याकडून एक मोठं नाव नेरळ टेनिस क्रिकेट मधील कुणाल दाबणे यांच्याकडून सचिन वाघ साठी बॅक टू बॅक 3 षटकारला 1001 रुपये. सहा चेंडू 18.
मला वाटतंय हा सामना जबरदस्त पद्धतीत चालू आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. वाईड बॉल गेलाय. 6 चेंडू 17. 6 चेंडू 17. काय सामना चालू आहे. आणि इथे मात्र चेंडू डॉट झालाय. चेंडू डॉट नाही घ्यायचे तुम्हाला, कारण चेंडू डॉट आला ना तर प्रेशर येईल तुम्हाला. त्यापेक्षा हरिचंद्र पोकळाला वरती घ्या. हे किती चांगलं पडेल. मोठं नाव आहे सचिन वाघ सुद्धा. यस, 4 चेंडू 16ची गरज. आउट दिला. यस, म्हणजे मला वाटतं हा सामना निसटून जातोय की काय. 4 चेंडू 17ची गरज. दोन चेंडू डॉट गेलाय. 2 चेंडू खराब होते. बॅटला लावले असते तरीही चौकार षटकार मिळू शकला असता, परंतु सचिन वाघ काही कामगिरी करता आली नाही आपल्या संघासाठी. मॅच रंगली होती. सचिन वाघ यांनी पुन्हा एकदा मॅच मध्ये जान टाकणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा सज्ज. 4 चेंडू 17ची गरज. 3 चेंडू 16. बघूया काय चमत्कार करतायत हरी पोकळा. चार चेंडू 16ची गरज. 3 चेंडू 16ची गरज. सॉरी, 3 चेंडू 16ची गरज. कलोते आणि भडवळ टीम प्लीज रेडी. नेक्स्ट मॅच कलोते संघाला पाचारण केलंय फिल्डिंग साठी. भडवळ संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. काल सर्व संघांचा होरा इथे चेस टॉस विन करून. अरे क्या बात है. रिस्की शॉट होता, रिस्की शॉट होता. कारण अशा वेळेला दुधारी तलवार चालवली जाते. येणारे 2 चेंडू 10ची गरज. कारण एकही चेंडू तुम्हाला इथे डॉट करून चालणार नाही. कुणाल, 3 चेंडू आणि 16ची गरज होती. एकही चेंडू तुम्हाला डॉट करून चालणार नाही. आणि ही चुकी केली सचिन वाघ यांनी. कुठेतरी मग एक धाव काढून त्यांना स्ट्राईकला आणण्याची खूप गरज होती. कारण 2 चेंडू 10ची गरज. चॅम्पियन्स आर चॅम्पियन्स. बघा कितीशी मूर्ती बघा केवढूशी आहे हरी पोकळा, परंतु काय फलंदाजी. एकट्याने इथे घाम फोडलाय. जर का कुमार ढुमणे यांच्या समोर उभं केलं ना हरी पोकळा यांना, तर मान वरती करून बघायला लागेल त्याला. परंतु दाखवून दिलं जातंय. हा मात्र खराब चेंडू फेकून दिला जातोय. चौकार साठी 1 चेंडू 6ची गरज. यस, चेकआउट केलाय. बॅटिंगनी चेकआउट केलाय. नाही तुम्ही द्या इकडे, कारण रिव्ह्यू असाही त्यांचा फुकटच जाणार होता. ते संधी बघा मोहन पारधी. यस, फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू 6ची गरज. बघा सचिन वाघ.
इथे तुम्हाला थोडस समजदारीचं क्रिकेट, परंतु काय सामना बनवलाय. मला वाटतंय षटकार मारणार हा फलंदाज. फसला फटका. यस, असो. काय चॅम्पियन सारखा खेळलास माझ्या वागा. जबरदस्त. म्हणजे चेंडू ही खोलवर टप्प्याचा टाकला. काय जबरदस्त चेंडू होता. डोकं शांत ठेवलं होतं.